रॅलीनंतर मुलाखती मंदिराच्या इथंच ठेवू. चालतंय की. राणी अहो या की पटकन. गाव का बाह्या राजाला ताटकळ उभा केलाय. आले आले. चला. विराईनगराच्या राजकारणातील चाणक्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. काय उगा नसलेली शेंडी चिकटवताय तुम्ही? हा तुम्हा पत्रकार मंडळींचं मला काय कळतच नाही बुवा. उगा आपलं शकुनी काय, चाणक्य काय, कृष्णार्जुन काय नाही ती लेबल चिकटवताय नंतर माझ्या बघत बसताय वय. माझा खरा प्रश्न तर पुढंच आहे. अहो मग काय मुहूर्ताची वाट बघताय काय? विचारा की. मला असं विचारायचं आहे की सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता, मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटली तुम्हाला? आता तुम्हीच मला गुरु ठरवलं. हा तर मला सांगा, दरवर्षी शाळेत विद्यार्थी बदलतात का गुरुजी? अहो गुरुजीचं कामच आहे नवीन पिढी घडवायची आणि तेच मी करतोय. जुना जातो तवा नवा येतो. पण बदल घडेल असं वाटतंय का तुम्हाला? घडला तर बदलच घडतो आणि तो घडवणं तुमच्या, माझ्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेवर थोडा विश्वास ठेवा. तुमची पुढची खेळी काय असेल? गेली 15 वर्षात विराईनगराच्या राजकारणातील आमदारपदी विराजमान असणारे आबासाहेब गायकवाड आणि सल्लागार प्रभाकरराव देशमुख तथा गुरुजी या गडाला सुरंग लागलाय. आबासाहेबांचे पुतणे भुजंग गायकवाड तथा भैयाराजे यांना पाठिंबा देत गुरुजींनी शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वपक्षातील आबासाहेब तसेच इतर सर्व विरोधी पक्षांना हा सूचक इशारा दिलाय. विराईनगरच्या मतदारसंघात जी एक हाती सत्ता होती, यंदा तिचं रूप बदलताना दिसतंय. मुळात लोकांना बदल हवाय हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रस्तावित राजकारण्यांनी वेळीच शून्यपणा दाखवून पाय उतार व्हायला हवं, नाहीतर लोक खुर्चीवरून खाली ओढायला बी कमी करणार नाही. नव्या नेतृत्वाला संधी मिळालीच पाहिजे, तर नवे विचार अंमलात येतील. तर भाजप सरांच्या मतानंतर आता आपण बोलूया. काय झालं? काय असतं एवढं? गाव बरोबर व्हायरल झाले होगी तुझं ते माझं. बावड्या उगा पिला काही मालकात वापरू नका कोणा म्हणून, नाही तर मग डायरेक्ट चौकी आणि सायबर क्राईम त्याच्या आधी आवाज कैरी भांडी करल. कुठे आहे? काय रमू कामावर का? कॉलेज कुठे झालं माझं अजून? होय कॉलेज संपल्यावर भेट मग नोकरीचं बघू. घाल किती तिकडं का किती काम करती? सुनबिन आणावी जरा. दे की तू हुडकून. निघले का कार्यकर्ते? काय युवराज, तुला इंजिनियर कशासाठी शिकवला? त्या पुढाऱ्यांचं पायतान उचला या. अरे सख्या बापाला बी तू कोण म्हणे विचारणारी पुढाऱ्याची जात. त्यांच्या संग माग माग नको फिरू. तुझ्या बापाची काय हालत केली होती माहित नाही का तुला? आके मी पुढाऱ्यांच्या नाही गुरुजींचा संघ असतोय. गुरुजी आहे तर म्हणून दिमागात गावात फिरू शकतोय, ध्यानात ठेव. चले आमऱ्या, रोज सकाळ सकाळ डोकं भनतो ते म्हातारी. चले तू. आठशे 43, 250, 61. 843ची 2 बिलं कस काय रे?
जी 843ची 2 ती हा हाय हाय रिबिनीच आहे ते. हो आणि ती बुवाचा हिशोब आला का? दिशीची बिलं जमा केलीत बघा, म्हणजे चिठ्ठीवर लिहिली ती. ती पत्रकार मंडळींना गिफ्ट पाठवून द्या आजच्या आज. जी मला नको. मंडपाची बिलं नीट तपासून घ्या जरे. सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली माहित नाही का तुला टोंकरी? आणि तू स्वतः जाऊन ती सीएला बिलं दाखवून घे. पुन्हा जर असलं का पण चॅनल नाही डायरेक्ट गुरुजीचा उष्टा करेन. जा सरसकट पोरांना एक सारखा हे घे. जाऊ नका. हे भाडं घे. जी मी आज जाऊन देतो सीएकडे. येते बाबा. ये सोडून ये तिला कॉलेजला. मी जाऊ का? तू शाळेत जा आणि मास्टर घेऊन ये. 6 महिन्यात सह्या राहिल्यात माझ्या. जी दुपारला जेवणाला किती होती म्हणजे?